एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट हो साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. नाही साहेब जेवतात. एक मिनिट हो साहेब जेवतात. एक मिनिट. हा व्हिडिओ आहे 2021 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचा। हा व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्याला कारण ठरलंय नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलेला इशारा। आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन। बापाचा अपमान केला म्हणून मुलानं बदल्याची प्रतिज्ञा करणं हे सिनेमात पाहिलं असेल, मात्र आता सिनेमातील बदल्याची भावना थेट राजकारणात शिरली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना भरल्या ताटावरून उठवून अटक केल्याच्या घटनेची आठवण काढत मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी थेट ठाकरेंना इशारा दिलाय। जोपर्यंत परतफेड करणार नाही तोपर्यंत तो व्हिडिओ डिलीट करणार नाही असा इशाराच राणेंनी दिलाय। एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो, साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या। तर नितेश राणेंनाच तुरुंगात जावं लागेल असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय। असं एक दिवस नितेश राणेला असंच जावं लागणार आहे, त्याची चिंता नका करू। एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होतंय, एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं, तुम्हाला वाटतं लांबची एखाद दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो। मात्र 2021 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंना का अटक करण्यात आली होती पाहूया। 23 ऑगस्ट 2021 स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भानं नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य। 24 ऑगस्ट 2021 जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राणेंचं संगमेश्वरमध्ये जेवण। पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वरमधून राणेंना भरल्या ताटावरून अटक। त्याच रात्री महाडच्या न्यायालयाकडून जामीन मंजूर। एवढंच नाही तर राणेंच्या अटकेमागे अनिल परबांचाही हात असल्याचं स्पष्ट झालं होतं। नाही पण ते तुम्ही आता काय म्हणजे त्याच्या काय घेताय की नाही ताब्यामध्ये? आता आतमध्ये गेले तर पोलिसांची त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर धक्काबुक्की, आता पोलीस ओढून बाहेर काढतात। नारायण राणेंच्या अटकेचा बदला घेण्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय। तर या अटकेमागे परबांचाही हात असल्यानं नितेश राणे परब आणि उद्धव ठाकरेंचा अटक करून बदला घेणार का याकडे लक्ष लागलंय। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात रुजत असलेली बदल्याच्या राजकारणाची भाषा राजकीय संस्कृतीला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर नितेश राणेंनी आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं हा सगळा राग मनात ठेवलेला आहे आणि आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंवर विचारलेल्या प्रश्नावर खोचक उत्तर दिलं आहे। नेमकं काय म्हणालेत आदित्य ठाकरे पाहूयात। नितेश राणेंनी सवाल दिला आहे मोदीला की मी सगळ्यांचा हिसाब घेणार आहे, जे नितेश नारायण अटक केला होता त्याचा व्हिडिओ आता नीट केलेला नाही, तसंच केलं आहे। कचऱ्याच्या प्रश्नावर आपण नंतर बोलू। तर उद्धव ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे खायला येतात, कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद ठेवा असं सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून ठेवलंय, असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर टीका केली आहे। कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला, ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशाची जरा आकडेवारी मागवा, नाही तर मी तुम्हाला देईन। किती पैसे सिंधुदुर्गाला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा। मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडी वडे आणि मासे बंद, ज्या दिवशी येईल त्या दिवशी, दुसरं काय करत नाही, तेवढंच खायला येतो। तर वळूया पुढील बातमीकडे। मुलींची पहिली शाळा ही महात्मा फुलेंनी नव्हे तर थोरल्या प्रतापसिंग राजेंनी सुरू केली असं आम्ही म्हणत नाही, तर असं म्हटलेलं आहे उदयनराजेंनी। होय, उदयनराजेंचा हा दावा नेमका काय आहे? प्रतापसिंग राजे कोण होते पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये।
मुलींच्या पहिल्या शाळेवरून वाद पेटला. पहिली शाळा फुलेंची नाही, प्रतापसिंह राजेंची. उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ऐकलं? महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच उदयनराजेंनी नव्या वादाला तोंड फोडलंय. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848 मध्ये सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेवरच उदयनराजेंनी आक्षेप घेतलाय. तर मुलींची पहिली शाळा महात्मा फुल्यांनी नाही तर थोरल्या प्रतापसिंह राजेंनी सुरू केली आणि फुलेंनी त्यांचं अनुकरण केल्याचा दावा उदयनराजेंनी केलाय. थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली. उदयनराजेंच्या वक्तव्याचा ओबीसी आंदोलक मंगेश ससाणींनी चांगला समाचार घेतलाय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उदयनराजेंकडून खोटा इतिहास पसरवण्याचं काम सुरू असल्याची टीका केली. आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वज त्यांचं महत्व वाढवायचं. महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली. अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे. दलितांचं अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली, महिलांची शाळा ही फुलेंनी सुरू केली, हे आपलं प्रतीक आहे. छत्रपतींची समाधी लपलेली होती, ती लपवून ठेवण्याचा घाट घातला जात होता. त्या छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे. हे असं असलं तरी उदयनराजेंनी उल्लेख केलेले थोरले प्रतापसिंह राजे कोण होते ते पाहूया. 1808 ते 1818 मराठा साम्राज्याचे अखेरचे छत्रपती. 1818 पराभवानंतर इंग्रजांशी तह करून साताऱ्याचे राजे म्हणून कार्यरत. 1839 बंडखोरीच्या आरोपामुळे इंग्रजांनी गादीवरून हटवलं. 1847 प्रतापसिंह राजेंचं साताऱ्यात निधन. प्रतापसिंह राजेंनी समाजोपयोगी कामं केल्याचाही उल्लेख. उदयनराजेंनी महात्मा फुले वाड्यात जाऊन फुलेंना वंदन केलं. त्यानंतर त्यांनी नवा वाद ओढून घेतलाय. मात्र महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच उदयनराजेंना ही उपरती झाली का? उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. हे असं असलं तरी इतिहासाची मडी उकरून हाती केवळ मातीच राहील हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान पूर्वीचे राजे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यातच शिकवण्याची व्यवस्था करत होते, सार्वजनिकरित्या नव्हे. 1948 साली फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. उदयनराजे बोले आता वो राजा है, हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई. पण मला एक माहिती आहे, पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते. पण ते राजवाड्यातील राजघराण्यातील मुलांना सार्वजनिकरित्या नाही. सार्वजनिकरित्या ती शाळा जी आहे 1851 साली जी आहे नंतर ब्रिटिशांकडे सुपूर्द करण्यात आली आणि 1 जानेवारी त्याच्या अगोदर 1 जानेवारी 1948ला महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांची पहिली मुलींची शाळा निर्माण झाली. वळूया पुढील बातमीकडे. शिवद्रोही कोरटकरला आज अखेर जामीन मिळाला. पण जामीन मिळूनही त्याचा बडेजाव आणि संरक्षण पाहून तुमच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. होय, या कोरटकरला नेमकी सुरक्षा व्यवस्था का बरं देण्यात आली आणि ही सुरक्षा व्यवस्था नेमकी होती तरी कशी, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. महाराजांचा अवमान तरी जामीन. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love
for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to... तेही पाहूया. कोरटकरला 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन. पोलीस बोलावतील तेव्हा हजर राहणं बंधनकारक. साक्षीदार आणि फिर्यादींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करूनही कोरटकरचा एवढा बडजाव कशासाठी? वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलिसांची एवढी फौज दिमतीला असेल तर कोरटकर सारखे वाचाळवीर जिभेला लगाम घालतील तरी कसे? संभाजी थोरातसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर. वळूया पुढील बातमीकडे. अश्विनी बिद्रे यांची निर्घुण हत्या झाली होती आणि अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आता निकाल जो आहे तो 21 एप्रिलला दिला जाणार आहे. दुर्मिळ गुन्हा असल्यामुळे निकाल पुढे ढकलण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेंच्या हत्येप्रकरणी कोर्टानं पीआय अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना दोषी ठरवलेला आहे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी अश्विनी बिद्रेंच्या मुलीनं केलेली आहे. जे सगळं घटना झाली यामुळे माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि माझ्या मनातून पोलीस किंवा सिव्हिल सर्व्हिसेस या सर्व गोष्टी उतरलेल्या. पण तरी आता एवढा वेळ गेलाय तर थोडा विश्वास आहे कुठेतरी की चांगली लोक पण असू शकतात आणि ह्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये राहूनच तर सिस्टम चेंज करता येणार. त्या पैशाचं काय होणार आहे? माझी आई गेली, आईची उणीव तर भरून येणार नाहीच आहे, त्यामुळे मी काय करू शकत नाही त्याचं. मग पैशाचा काय मोल नाही आहे, तो माणसाचा मोल असतो. मी कोर्टामध्ये पण हेच म्हणले की माझी एकच विनंती आहे की या सर्व आरोपींना फाशी द्या. तर नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे तर पाहूया. 2016 मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती. शरीराचे तुकडे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकण्यात आले. 4 ऑक्टोबर 2016ला मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली. तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. नोकरीवर असताना अभय कुरुंदकरला 7 डिसेंबर 2017ला बेड्या ठोकण्यात आल्या. 2018 मध्ये खुनाची नोंद झाली. कुरुंदकरसह साथीदार 7 वर्षांपासून कोठडीत आहेत. वळूया पुढील बातमीकडे. निवडणुकीमध्ये टोकाची कटुता आलेलं पवार कुटुंब एकत्र आलं. त्याला कारण ठरलं जय पवारांचा साखरपुडा आणि या सोहळ्यात कोण कोण सहभागी झाले आणि पुन्हा पवार कुटुंब एकत्र येणार आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. ठिकाण पुणे, घोटावडे येथील अजित पवारांचं फार्म हाऊस. याच ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं आणि त्याला कारण ठरलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवारांचा साखरपुडा. या कौटुंबिक सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रतापराव पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं आणि सुप्रिया सुळेंनीही हे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीतील कटुता विसरून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनीही गप्पा मारल्याचं समोर आलंय. मात्र पवार राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्याच दिवाळीला एकत्र आलेले काका पुतण्या लोकसभा निवडणुकीआधीच्या दिवाळीला एकत्र आलेच नाही. यावेळी उलट अजित पवारांनी बारामतीत दिवाळीचा वेगळा कार्यक्रम घेतला. त्यामुळे पवार कुटुंबात टोकाचे मतभेद झाल्याचं बोललं जात होतं. मात्र निवडणुका संपल्या आणि पवार कुटुंबातील कटुता संपण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. त्याला कारण ठरलंय पवार काका पुतण्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी. 12 डिसेंबर 2024 वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र. 23 जानेवारी 2025 पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा.
27 जानेवारी 2025 तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन. 22 मार्च 2025 अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी पुन्हा एकत्र. हे असं असलं तरी हा राजकीय कार्यक्रम नसून कौटुंबिक कार्यक्रम असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. कसं आहे, फॅमिलीचे गोष्टी ह्या फॅमिलीतच असल्या पाहिजेत. मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिलीत गल्लत कोणीच करू नये. आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली. आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेक येते. पवार कुटुंबाचं एकत्रित येणं हे केवळ कौटुंबिक सोहळ्यापुरतं मर्यादित राहील की यातून आगामी काळात काही नवं राजकीय समीकरण साधलं जाईल याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर जय पवार यांचा साखरपुडा झाला आणि यावेळेस पार्थ पवार हे जय पवारांपेक्षा मोठे आहेत, मग त्यांचं लग्न कधी, असा प्रश्न अजित पवारांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर अजित पवारांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहूयात. काल साखरपुडा झाला, सगळं कुटुंब पवार कुटुंब एकत्र दिसलं, सगळं आनंदाचं वातावरण होतं. महाराष्ट्राला प्रश्न पडला की पार्थ दादांचं किती, कारण वयानं ते मोठे आहेत ना. काय आहे आता, जयनी त्याचं ठरवलं, पार्थनी ठरवलं की पार्थचं करू. तर आपण बघतोय पार्थनं ठरवलं की त्याचंही लग्न करू, असं यावेळेस अजित पवारांनी म्हटलं. आणि त्यानंतर मात्र इथं हशा पिकला. आपण सर्व स्थानापन्न झाल्यानंतर विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया बसून. तर पार्थनं ठरवलं की त्याचंही लग्न करू, असं यावेळेस अजितदादांनी म्हटलंय. जय पवार जे आहेत ते पार्थ यांच्यापेक्षा लहान आहेत आणि त्यामुळे माध्यमांनी विचारलेल्या या प्रश्नावर अजितदादांनी हे उत्तर दिलं आहे. 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड राणाला भारतात आणल्यानंतर मुंबईवरील हल्ल्याचं 17 वर्षांनंतर रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे. NIA तहबूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईवरील हल्ल्याचं मॉडेल भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणलं होतं का, याचा तपासही NIA करणार आहे. राणानं 2008 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईमध्ये रेकी केली होती. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. बिहार निवडणुकीच्या आधी राणाला फाशी, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. तर राऊतांच्या टीकेला उत्तर देणं फडणवीसांनी टाळलेलं आहे. की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे. त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही आम्ही राणाला आणले आहे, ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे, आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करेल, ही यांची योजना आहे. एक बात आप कह रहे हैं कि हर्ष तो हो रहा है, लेकिन दूसरी तरफ यूबीटी पार्टी के नेता ये बात कर रहे हैं कि बिहार चुनाव के पहले तहबूर राणा को फांसी दी जाएगी और चुनाव जीते जाएंगे. तो ये मैं वापस आपको कहता हूँ, मूर्खों को मैं जवाब नहीं देता. आप ये मेरा चलाइए कि मैं मूर्खों को जवाब नहीं देता. पुढील बातमीकडे. बातमी नागपूरमधून. नागपूरच्या उमरेड MIDCत भीषण आग लागलेली आहे. MMP केमिकल कंपनीला ही आग लागल्याची माहिती आहे. कंपनीमध्ये काही कामगार अडकले असण्याचीही शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूरच्या उमरेड MIDC मध्ये असलेल्या या कंपनीला, MMP या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे. या कंपनीमध्ये काही कामगार अडकल्याची शक्यता आहे, परंतु अग्निशमन दलाचे अधिकारी आता इथं पोहोचलेले आहेत आणि याच कर्मचाऱ्यांच्या वतीनं आता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेळेमध्ये पगार द्या, अशी मागणी आता परिवहन मंत्र्यांनीच केली आहे. प्रत्येक महिन्याला 7 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. त्यासाठी वित्त विभागाकडे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जाऊन बसणार असल्याचंही यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही.
आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर सरकारनं एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 120 कोटी रुपये मंजूर केले. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार आहे. पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलं. पालकमंत्री पदाचा तिढा हा लवकरच सुटेल, जरा धीर धरा असं अजित पवार म्हणाले. महायुतीत अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे, तर शिवसेनेच्या शिंदे सेनेचाही दावा याच रायगडच्या पालकमंत्री पदावर कायम आहे. काळजी करू नका. जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे. आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे. दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे. 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे. सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झाले. अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनामध्ये स्मारक करावं अशी मागणीच खासदार उदयनराजेंनी केली. राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवालही यावेळेस उदयनराजेंनी केला आहे. समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं, कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा इकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे. किती? 48. आणि ती त्या जागेत व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागती तरी किती? तर वळूया पुढील बातमीकडे. एकीकडे पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयातला प्रकार ताजा असतानाच हिंगोलीतून एक नवं प्रकरण समोर आलंय. MGM रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक झाल्याचा हा प्रकार आहे. आदिती सरकटे नावाच्या 13 वर्षाच्या मुलीवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलचे देयक आणि मेडिकलचं साहित्य अव्वाच्या सव्वा या ठिकाणी वसूल करत लाखो रुपये उकळण्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. जय महाराष्ट्र सर, बोला. जय महाराज. अरे बाबा, हे डेंग्यू झालेला पेशंट 2,85,000 रुपये बिल झालं. 1,80,000 रुपये त्याने पेड केलं. 85,000 रुपये काहीतरी बाकी राहिलेत. त्यांनी मेडिकल 3 लाखाचं घेतलंय आतापर्यंत. माहिती ना सर सगळं मला. मी कर्मचारी बोलतोय सर. बरं, मी ते काय कोण- सहकार्य करू ते मला सांगा तुम्ही. मी ते सगळं काही सहकार्य नाही, करतोय सहकार्य सर. काहीच करू नको. मी मला तुमचाच फक्त माणूस आहे सर मी. बरं त्या डॉक्टरला बोलणं करून दे मला. कारण की 2,85,000 आणि 3 लाख हो म्हणजे ना, हो ना, हो ना. 6 लाखाचं काय यांनी अमृत पाजलं त्या हो लेकराला ना, देऊ हो ना. जाणे. तेच मी काय करतो सर, वर त्यांना आयशूला पाठवतो सरांकडे. ताबडतोब त्या कोण सर हो आहे ना? हो. ते निकाले सरांच्या अंडर आहे सर पेशंट. आता ते शिफ्ट असतील वर कोणतरी आडकीने किंवा काय नाव अकोलवार, डॉक्टर अकोलवार दोघं असतील सर. अकोलवार आणि निकालजे. हो हो हो. म्हणजे 6 लाख रुपये म्हणल्याच्या नंतर खाटी खाना झाला की रे. तर या सगळ्या प्रकरणानंतर बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना अत्यंत धक्कादायक खुलासे केलेले आहेत. पाहूयात संतोष बांगर नेमकं काय म्हणाले. तिला मला वाटतं ते काही फिप्झा आणि डेक्झा आणि हिपिरिन काहीतरी ते इंजेक्शन होते. अहो 3 रुपयाला, 4 रुपयाला, 7 रुपयाला. आणि त्या इंजेक्शनाची किंमत 1200 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये. हे मला वाटते कुठेतरी रोखलं पाहिजेत. आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकांवर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर वळूया पुढील बातमीकडे. गर्भवती मृत्यू प्रकरणातला 3रा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे. 3ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार आहेत. अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम अहवालावर काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष असणार आहे. माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मदाय आयुक्तालय आणि राज्याच्या आरोग्य समिती या 3ही समित्यांचे अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत.
तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे 5 मागण्या केल्या आहेत. आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं भिसे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता, तर व्यवस्थेतील दोष आणि असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसासांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न दिल्यानं तनिषा भिसेंचा मृत्यू झाला होता. तर डॉक्टर सुश्रुत घैसासांचा वैद्यकीय परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा. तनिषा भिसेंची वैयक्तिक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी. पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक करून त्यांची चौकशी करा. सरकारी योजनांची माहिती देणारी एक सेवा प्रणाली तयार करावी. उर्वरित 2 चौकशी अहवाल त्वरित जाहीर करावेत. तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महिला आयोग ॲक्शन मोडवर आलेला आहे. महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण विभागाचाही अहवाल जो आहे तो सरकारला सादर करण्यात आला आहे. महापालिकेच्या अहवालातही मंगेशकर हॉस्पिटल दोषी ठरवलेलं आहे. धर्मादाय आयोग आणि महापालिकेच्या अहवालावर कठोर कारवाई करा अशी मागणी आता महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे जगाला माहिती आहे, त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं काही बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळेस दिलेला आहे. तर मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, त्यामुळे मी केलेल्या वक्तव्यावर मी ठामच आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कसलं ते मंगेशकर कुटुंब, हे लुटारूंची टोळी. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी. अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. आणि यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, बीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, ह्या सगळ्या 5 भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपण आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. नाही, योगदान काही नाही आहे त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी, त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे? कुठला योगदान दिला आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. ही बातमी संतापजनक आहे, कारण दुचाकीवरून येतो, नको त्या ठिकाणी स्पर्श करतो आणि मुलींचा सर्रास विनयभंग करतो. हे उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये घडत नाही, तर हे महाराष्ट्रात घडलेलं आहे. आणि त्यामुळे एका मुलीनं आपलं आयुष्यही संपवलं. याच महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटनांवरचाच हा एक स्पेशल रिपोर्ट जरूर पहा. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर काय घडतंय मुलींसोबत? तुमच्या मुली अजिबात सुरक्षित नाहीत. ज्या महाराष्ट्रात जिजाऊ सावित्रींचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात जिजाऊंच्या लेकी आजही सुरक्षित नाहीत असं म्हणायची वेळ आली आहे. होय, असं आम्ही का म्हणतोय तर त्यासाठी महाराष्ट्रातील ही लेक काय म्हणतीये ते ऐका. आम्ही जर जातोय रस्त्याने तर मग मागे फॉलो करणं किंवा मग कुणाचा ॲड्रेस माहिती करणं, त्यानंतर रेग्युलरली बेसिसवर फॉलो करणं, हे सगळं होतं नॉर्मली. तर मला असं वाटतंय मागे ज्या काही केसेस झाल्या आपल्या भारतामध्ये मेडिकोजसोबत, तर त्यांच्यामुळे मोटिवेशन येतं. काही स्ट्रिक्टली ॲक्शन घेतलेली जात नाही असंही. केंद्रामध्ये आता जवळच केंद्र येते, तर भरपूर मुली देवदर्शनाला येत राहतात. इकडून तिकडून हॉस्टेल पण आहे ते जवळच, देवगिरी हॉस्टेलमधल्या पण मुली येत राहतात. तर त्यांना खालून वरून बघणं, कपडे चांगले असो किंवा शॉर्ट असो, पण
पायापासून तर डोक्यापर्यंत बघता मुली अनकम्फर्टेबल फील करतात. सो 5 वाजता मुले एखाद्या दामिनी पथकांची गाडीचं एक राऊंड इथं झालाच पाहिजे की त्यांना थोडंसं टॉन्टिंग करण्यापासून थांबवणं किंवा सिगरेट स्मोकिंग करण्यापासून थांबवणं त्याच्यासाठी. हा व्हिडिओ पहा. पाहिलं? आता पुन्हा एकदा पहा. शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलींच्या अब्रूवर हात घालणारा हा नराधम नीट निरखून पहा. छत्रपती संभाजीनगरातील बन्सीलाल नगरमध्ये भर रस्त्यात मुलींची छेड काढली जाते. 2 दिवसापूर्वी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुलींची 2 व्हीलरवर आलेल्या मुलांनी छेड काढली. हे प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सर्रासपणे सुरू असून पोलीस मात्र ढिम्म आहेत. या घटना इथंच थांबत नाहीत. ज्यांना ही छेडछाड सहन होत नाही त्या सामाजिक कौटुंबिक दबावापोटी मृत्यूला कवटाळतात. बारामतीतल्या या तरुणीसारखं बारामतीच्या कोऱ्हाळे खुर्द इथल्या 16 वर्षीय मुलीनं 4 गावगुंडांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं. एक मुलगी जात असताना तिला मागून येऊन एका मोटरसायकलवाल्याने जे आहे पाठीमागून टच केलं असं तिने येऊन तक्रार दिलेली होती. PSI मोरे आणि त्यांच्या हाताखाली जे आहे तर 4 लोक आणखी दिलेले आहेत आणि महिलांची पण 1-2 महिला जे आहेत मी सिव्हिलवर त्या ठिकाणी ठेवलेले आहे आणि आम्ही स्वतः पण काल 2-3 तास त्या ठिकाणी होतो. सदरच्या व्यक्तीचा जो आहे तपास होऊन पटकन शोध घेऊन त्याला आम्ही ताब्यात घेणार आहोत. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असली तरी त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई जरी झाली तरी एक निष्पाप जीव यात गेलाय. अशा कितीतरी तरुणी अशा नराधमांच्या तालिबानी कृत्याच्या बळी ठरत असतील, मानसिक आघात सहन करत जगत असतील. त्यामुळे आता स्त्रियांनीच अन्याय मुकाटपणे सहन न करता स्वतःला सक्षम करायला हवं. तर पोलीस यंत्रणेनंही सुस्तपणा सोडून अब्रूवर हात घालणाऱ्या या नराधमांना वेळीच कडक शासन करायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम TV. तर सगळा हा प्रकार महाराष्ट्रात घडलेला आहे आणि यावर अभिनेत्री अलका कुबल यांनी मात्र एक प्रतिक्रिया दिली. बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खून करावा असं अलका कुबल यांनी म्हटलंय. तर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणेच कठोर कायदे असायला हवेत असं अलका कुबल यांनी आवाहन केलेलं आहे. नुसतं पोलिसांना दोष देतो. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा ना म्हणजे मी पण आजूबाजूचे लोक आहेत ना तेही जबाबदार आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आणि बघतो तर आपण या घटना घडत असतात. म्हणजे कोणाचा चुलत भाऊ असतो, कुठे आत्ते भाऊ असतो. आता गेल्या महिन्यात एक न्यूज पाहिली, वडील आपल्या 4 मुलींवर बलात्कार करत होते. आत्ता न्यूज डोळ्याने पाहिली. मला असं वाटलं 4 मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता खरं तर. तुळजापूरपर्यंत ड्रग्सचं रॅकेट पोहोचलेलं आहे. तुळजापूरच ड्रग्सच्या विळख्यात सापडलंय. या प्रकरणी आता मोठमोठे खुलासे होत असताना मात्र एक खळबळ माजली आहे. कारण तुळजापूरमधले काही लोक गायब झालेले आहेत. आपलं नाव या प्रकरणात येण्याच्या भीतीनं तुळजापुरातून काही जण आश्चर्यकारकरित्या गायब झाल्याची माहिती समोर येते. नेमके हे गायब होणारे लोक कुठे जात आहेत, का गायब होत आहेत, पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी. मात्र याच तुळजाभवानीचं तुळजापूर आता ड्रग्सपूर झालंय. या ड्रग्सपुरातनं आता रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणी आपलं नाव येईल या भीतीनं तब्बल 100हून अधिक जण फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात 35 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आता आहोत, इन्व्हॉल्व आहोत, आपलं ट्रान्झॅक्शन झालेलं केलेलं आहे, बँक व्यवहार झालेले केलेले आहेत. असे लोक तुळजापूर शहर सोडून निघून गेलेले आहेत. पण वास्तविक पाहता पोलीस प्रशासनानं अशा लोकांना ताबडतोब मुसक्या बांधून अटक केली पाहिजे आणि हा जो प्रकार चाललेला आहे हा कुठंतरी थांबवला आणि संपवला पाहिजे. ड्रग्स प्रकरणाची पाळंमुळं शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय.
आरोपी स्थानिक आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार झाल्याची भीती आहे. तुळजापुरात युवक उद्योजकांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणानं राज्याची मान शर्मेनं खाली गेली आहे. त्यातच मंदिरातील पुजारीच यात सहभागी असल्यानं तुळजापुरात राहताना कोणत्या ना कोणत्या कारणानं व्यवहार झाला असावा आणि त्यामुळे तपासात आपलंही नाव येईल ही भीती स्थानिकांमध्ये आहे. तपासाबद्दल आम्हाला काही बोलण्यापेक्षा जे अधिकारी काम करले त्याला आम्हाला काही विरोध करायचा नाही. त्या पद्धतीने ते काम चौकशीचं वगैरे करत असतात, ते चांगलेच करलेत. फक्त त्या कुठेतरी नोटीसला आणि कुठेतरी इज्जतीला एखाद्या ड्रग्स बाबतबद्दल नोटीस निघाली, मग मनात कुठेतरी भीती वाटते की आपलं नाव आलं, आता आयुष्यभराचा कलंक लागतो. भले त्यात नसं नका, पण ते कुठेतरी ट्रान्झॅक्शन झाले की कुठेतरी माणूस भ्याला त्या गोष्टीला. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात केवळ आपलं नाव येईल या भीतीने तुळजापुरातील जवळपास 100हून अधिक लोक जे आहेत ते गायब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणामध्ये या लोकांचा खरंच ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये सहभाग होता की केवळ आरोपींसोबत झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे भीतीपोटी आणि दहशतीपोटी हे लोक गायब झालेत, हे आता पोलीस तपासांतीच समोर येणार आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव, तुळजापूर. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. भाजपचा शिंदेंना ठाण्यातूनच घेरण्याचा डाव दिसतोय, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार भरतोय. वनमंत्री गणेश नाईकांचा हा दरबार होणार आहे, तर गेल्या काही महिन्यांमध्ये हा दुसरा जनता दरबार आहे. त्यामुळे भाजपनं ठाणे पालिकेसाठी कंबर कसली आहे का, असंच इथं म्हणावं लागेल. जी निवेदनं आली त्यांचं निरसन करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जे OSD आहेत ते विविध खात्याबरोबर कनेक्ट होऊन त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानं समस्या कमी होतील. आज सुद्धा मागच्यासारखीच लोक तिथे येतील आणि लोकांना विश्वास वाटेल. शेवटी काय राजकीय स्पर्धा नाही, ही जनसामान्यांच्या मनामध्ये असलेला जो एक निराशेचा जो भाग आहे तो दूर करण्याकरता जनतेला आपण जाऊन भेटावं, ह्याच्यातला हा उद्देश आहे. बातमी महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे, कारण राज्यात रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्रात 1,73,000 कोटींची कामं सुरू आहेत आणि यामध्ये मुंबईसह इतर परिसरात 17,000 कोटींची कामं सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण ज्याकरता 4,819 कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत. आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे त्याला एक मोठा फायदा होणार आहे. आणि विशेषतः छत्तीसगड आणि तेलंगणाशी जो व्यापार आहे, व्यवहार आहे, हा विदर्भाचा वाढण्याच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्त्वाची लाईन आहे. बुलेट ट्रेन, फ्रेट कॉरिडोर और स्टेशंस का रीडेवलपमेंट सब मिला के महाराष्ट्र में रेलवे का इन्वेस्टमेंट अब 1,73,000 करोड़ रुपीस हो गया है. 1,73,804 करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स महाराष्ट्र से जुड़े हुए प्रोजेक्ट्स हैं. इस साल का जो बजट है उस बजट में महाराष्ट्र के लिए 23,778 करोड़ रुपीस का एलोकेशन किया है. 23,778 करोड़ रुपीस का एलोकेशन. तर राज्यातील 132 रेल्वे स्टेशन्सचा विकास होणार आहे. गोंदिया बल्लारशाह रेल्वेचं दुहेरीकरण देखील होणार आहे. विदर्भाचा छत्तीसगड, तेलंगणाशी व्यवहार वाढणार. जळगाव जालना रेल्वे मार्ग नव्यानं तयार करणार. कल्याण आसनगाव चौथी मार्गिका टाकणार. आता बातमी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका वक्तव्याची आहे. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे, असं यावेळेस सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
नाशिकमधल्या व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागणार असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावलेला आहे. की जो या व्याख्यानमालेला येतो त्याचं प्रमोशन होतं. पण दडपण तर निघालं, पण शंका राहिली. शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे आणि माझं सरकार कायम राहिलं पाहिजे. हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली की जर मला प्रमोशन व्हायचं तर मला सरकार कायम ठेवावं लागेल आणि जो जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल. वळूया पुढील बातमीकडे. देशात वाढत्या महागाईनं आधीच सामान्य वर्गाचं कंबरडं मोडलंय. त्यातच पालकांच्या खांद्यावर शाळांच्या शुल्क वाढीचं ओझं दरवर्षी वाढतंय. मागील 3 वर्षात देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये किती वाढ झालेली आहे आणि त्याचा कसा फटका सर्वसामान्यांना बसलेला आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये. सांगा कसं शिकायचं. शाळांच्या फी मध्ये 80% वाढ. शुल्कवाढीच्या ओझ्याखाली पालक दबले. देशातील शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललंय. गेल्या 3 वर्षात देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कात तब्बल 50 ते 80% वाढ झाली आहे. एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 300हून अधिक जिल्ह्यांमधील 85,000हून अधिक पालकांबरोबर संवाद साधण्यात आला आणि त्यातून देशभरात खासगी शाळा दरवर्षी 10 ते 15% शुल्क वाढवत असल्याचं समोर आलंय. तर महाराष्ट्रातही 44% पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शाळेच्या फीत 50 ते 80% वाढ झाल्याचं सांगितलंय. गेल्या 3 वर्षात शुल्कात 50%हून अधिक वाढ. 42% पालकांची माहिती. 26% पालकांकडून 80%पर्यंत शुल्क वाढीची माहिती. अनेक खासगी शाळांकडून वाढीव शुल्कात बांधकाम, तंत्रज्ञान, देखभाल शुल्काचाही समावेश. कोरोनानंतर शाळांकडून खासगी वाहतूक, डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली अतिरिक्त पैशांची मागणी, पालकांचे आरोप. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कुठं बोलत नाहीयेत किंवा त्याचा विरोध करत नाहीत की आपल्या विद्यार्थ्याला नापास करतील, आपल्या विद्यार्थ्याला चुकीचं ट्रीटमेंट देतील, त्याच्याकडे लक्ष देणार नाहीत. ह्या भीतीमुळे पालक विद्यार्थ्यांच्या फीची दरवाढ सहन करतायत. जर फियांच्या बाबत कुठल्या तक्रारी दाखल केल्या किंवा याच्याबाबत आवाज उठवला गेला तर अशा पालकांच्या मुलांना शिक्षण संस्थेकडनं टार्गेट केलं जातं. त्यांना त्याच्याबद्दल एक शिक्षा दिली जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर या गोष्टी होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने खरं तर याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. खासगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याची राज्य सरकारची घोषणा हवेतच विरल्याचं चित्र आहे. शाळांच्या वाढत्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं काही नियम बनवले आहेत. मात्र त्या नियमांनाही धडधडीतपणे केराची टोपली दाखवली जाते. 3 वर्षातील 80% ही वाढ केवळ शालेय शिक्षणातील आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांनुसार ही फी वाढ बदलत असते. ही अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी कुणीच प्रतिबंध करत नसल्यानं खासगी शाळा म्हणजे लुटीचे कारखाने बनलेत आणि त्याचा फटका मात्र सामान्यांना बसतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर तुमच्या घरात शालेय विद्यार्थी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. आणि तुमच्या मुलानं शाळेत चुकून जरी शिवी दिली तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. आम्ही असं का म्हणतोय तर मुलांची शिवराळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात शिवीमुक्त शाळा हे अनोखं अभियान आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून राबवलं जाणार आहे. मुलांच्या वर्तनावर शिक्षकांचा वॉच असणार आहे. मुलांनी शिवीगाळ केल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती कथोरेंनी दिलेली आहे. शाळा हे पवित्र स्थळ आहे. त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूरमधला विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवीमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो किंवा मतदारसंघात सुरू करतोय. मुलांना शिव्यांच्यापासून मुक्ती मिळावी, शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये, अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय. पुण्यामध्ये सीएनजीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात सीएनजीच्या दरामध्ये 50 पैशांनी वाढ झालेली आहे. आज रात्रीपासून शहरात सीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत आणि त्यामुळे आता पुण्यात सीएनजी 92 रुपये किलो इतकी झालेली आहे.
तर आपण बघतोय पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये आता वाढ झालेली आहे आणि 92 रुपये किलो इतकं सीएनजी पुण्यात मिळत आहे. त्यामुळे पुण्यात सीएनजी महागलेला आहे. सातत्यानं सीएनजीच्या दरात वाढ होत असल्याचं दिसतंय. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरानं पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठलेला आहे. होय, जळगावच्या सराफा बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दरानं 95,000चा आकडा पार केला आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर जीएसटीसह 95,200 रुपयांवर पोहोचले. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सलग 2 दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,400 रुपयांची वाढ झालेली आहे. काल सोन्याच्या दरामध्ये 2,300 रुपयांची तर आज पुन्हा 1,100 रुपयांनी सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. सोन्या चांदीच्या दरात सलग 5 दिवसांपासून वाढ होत असल्यानं सोन्याच्या दरानं जळगावच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवलेला आहे. चांदीच्या दरात सुद्धा 2 दिवसांमध्ये 3,500 रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर 97,500 रुपयांवर पोहोचलेले आहेत. अमेरिकेनं चीनवर आकारलेल्या टेरिफ रेटमध्ये मोठी वाढ झाल्यानं सोन्या चांदीच्या दरात परिणाम झाला होता, असं सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे. वळूया पुढील बातमीकडे. चेंबूर इथं बांधकाम व्यावसायिक सदबुद्दीन खान याच्यावर झालेल्या गोळीबारा प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. फिरोज बद्रुद्दीन खान असं मुख्य आरोपीचं नाव आहे. गोळीबाराचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. बुधवारी रात्री चेंबूरच्या डायमंड गार्डन इथं सदरुद्दीन खान यांच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. तुमची मुलं जर जेली चॉकलेट खात असतील तर वेळीच सावध व्हा, कारण आम्ही जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. जेलीमध्ये रब्बर असल्याचा दावा करण्यात आला आणि त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. ಜಲ್ಲಿ ಇದೆ ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ ಬಂತಿಲ್ಲ ಇದು ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಿಲ್ಲ. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसला असेल. लहानग्यांना आवडणाऱ्या जेलीत चक्क रबरासारखा पदार्थ असल्याचं दिसतंय आणि ही जेली चॉकलेट मुलं आवडीनं खातात. या व्हिडिओत जे दिसतंय ते अतिशय गंभीर आहे. ಜಲ್ಲಿ ಇದೆ ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ तुमच्या जेली चॉकलेट मध्ये रबर. जेलीतल्या रबरामुळे मुलं पडतात आजारी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा. या व्यक्तीनं ही जेली एका कपड्यात घेऊन पिळून काढली. त्यावेळी जेलीतील सर्व पदार्थ निघून गेला आणि कपड्यामध्ये फक्त रबरासारखा पदार्थ राहिला. हे दिसतंय तो खरंच रबर आहे का? जेलीमध्ये चिकट पदार्थ रबर असतो का? या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण लहान मुलं ही जेली आवडीनं खात असतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तज्ज्ञ माहिती देऊ शकतात. आम्ही तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना हा व्हिडिओ दाखवला. एक जेली लाईक पदार्थ खूप अट्रॅक्ट करतो आहे, जे सर्वसाधारण दुकानात सुद्धा उपलब्ध आहे, किराणाच्या दुकानात उपलब्ध आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे त्याचे ॲडिटिव्ह कलर्स, त्याचे फ्लेवर्स, त्याच्यामध्ये असलेलं जिलेटिन. कारण कोणत्याही जेलीच्या चॉकलेटमध्ये 10 ग्रामपेक्षा जास्त जिलेटिन आढळणं हे त्या मुलांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं. त्यांना ॲसिडिटी होणं, पोटामध्ये तीव्र वेदना किंवा दुखणं आणि याच्या परत्वे जास्त प्रमाणात त्यांनी ही जेली खाल्ली तर कुठनं तरी नाकातनं ब्लिडिंग होणं किंवा आतमध्ये कुठेतरी ब्लिडिंग होण्याचा धोका संभवतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. जेलीमध्ये जिलेटिन सारखा एक पदार्थ असतो. जिलेटिन सारखा पदार्थ लहान मुलांसाठी हानिकारक आहे. ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होऊ शकते. या जेलीत काय कंटेंट आहे हे समजून घेतलं पाहिजे. सर्व चॉकलेट किंवा जेलीत घातक पदार्थ नसतात, तरीही चॉकलेट खाताना काळजी घ्यायला हवी.
मात्र अशा प्रकारे जेली खाल्ली आणि त्यात रबरासारखा पदार्थ असल्यास लिव्हरचा त्रास होऊ शकतो. कॅन्सरचाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. या व्हिडिओतल्या जेलीत नक्की काय आहे हे कळू शकलेलं नाही. तरी तुम्ही मात्र मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवलं पाहिजे असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.